कोल्हापूर जिल्ह्यातील प्रलंबित रेल्वे आणि प्रवासी वाहतुकीच्या प्रश्नांवर तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मुंबई येथील सुरुची शासकीय निवासस्थानी भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले। संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रकांत निकम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भेटीत कोल्हापूर मुंबई प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली सह्याद्री एक्सप्रेस पूर्ववत सुरू करावी, तसेच कोल्हापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस नियमितपणे सुरू करावी अशी मागणी करण्यात आली। कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण पूर्णत्वास नेण्याबरोबरच कोल्हापूर चंदगड बेळगाव, कोल्हापूर वैभववाडी आणि सावंतवाडी चंदगड बेळगाव या प्रस्तावित रेल्वे मार्गांच्या कामांना प्रत्यक्ष गती देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। केवळ निवेदनं, बैठका आणि आश्वासनांपुरते प्रश्न न ठेवता निश्चित मुदतीमध्ये प्रत्यक्ष निर्णय आणि अंमलबजावणी झाली पाहिजे अशी भूमिका संघटनेनं मांडली। गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे प्रश्नांबाबत निवेदनं, पत्रव्यवहार आणि बैठका होतात, मात्र अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित असल्यानं निवेदन स्वीकारून फाईलला लावणे पुरे झाले। आता ठोस निर्णय हवा अशी आक्रमक भूमिका संघटनेनं मांडली आहे। कोल्हापूरच्या जनतेला फाईल क्रमांक नव्हे तर रेल्वे गाडी, आश्वासन नव्हे तर निश्चित तारीख आणि बैठकीचे फोटो नव्हे तर लेखी निर्णय हवा, असं ॲडव्होकेट चंद्रकांत निकम यांनी स्पष्ट केलं। रेल्वे प्रश्न हा कोणत्याही एका पक्षाचा विषय नसून कोल्हापूरच्या विकासाशी संबंधित असल्यानं खासदार, आमदार, पालकमंत्री आणि सर्व राजकीय पक्षांच्या स्थानिक नेतृत्वानं पक्षभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे पाठपुरावा करावा, असं आवाहनही संघटनेनं केलं। या बैठकीला संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रकांत निकम यांच्यासह वसंत पुरीबुवा, सतीश मिस्त्री, गडहिंग्लज तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष उदय पुजारी, सुहास शिंदे, संजय पारदे आणि देऊळवाडीचे प्रकाश शेडगे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रेल्वे आणि परिवहन विभागाशी तातडीने चर्चा करून पुढील कार्यवाही करण्याची सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल संघटनेच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले। आश्वासन नको, लेखी निर्णय हवा, निर्णय नको, प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी अशी भूमिका घेत कोल्हापूरच्या रेल्वे हक्कासाठीचा संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेनं व्यक्त केला।